गुड मॉर्निंग सर्वांना. आता मी बनवते थालीपीठ बनवते. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. खरे तर नागपंचमी दिवशीच थालीपीठ, गावी त्याला धपाटे बोलतात, तर धपाटे आणि गोड करंज्या यांचा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो. पण त्या दिवशी तर मला शक्यच नव्हते, थकवा तर नव्हता, पण कारण मनासारखे काम केल्यावर थकवाही गोड वाटू लागतो नाही का. पण टाईमच नव्हता, त्यामुळे मी बनवले नव्हते. पण नेक्स्ट डेला मात्र मी ही थालीपीठ आणि करंज्या देखील गोड करंज्या देखील बनवल्या होत्या आणि त्याचाच नैवेद्य मी नागदेवतेला दाखवला होता. माझी थालीपीठं बनवून झाली होती, पण आहों नाही यायला वेळ झाला होता, त्यामुळे मग त्यांना पुन्हा गरम करून त्यांना नाश्ता दिला. मी तांदूळ पिठाच्या करंज्या देखील बनवल्या होत्या, पण माझी आजी जेव्हा बनवायची तेव्हा ती मुरड इतकी सुंदर घालायची. तसा बनवण्याचा मी प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी झाला नाही. त्यानंतर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आमच्या इथून बाळूमाचं मंदिर जवळ असल्यामुळे अशी पायी दिंडी नेहमीच जाते. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.